तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पीडी जाधव. कारण का आज पण माझा आवाज बसलेला आहे. जास्त नीतू भाऊच्या तिकडं आम्ही जास्त ओरडलो गायलो, त्याच्यामुळे माझा आवाज बसलाय. आणि पूर्ण वाट लावून ठेवली आज बदलापूरची. आज 3 वाजल्यापासून गडगड्या बुवा म्हणजेच आपला ढगांचा पाऊस म्हणजे खूप एकदम जोरात आलता. आणि झोप पण काय लागत नव्हती, कारण का वीज एवढी चमकत होती. आणि मम्मी मला बाहेर पण पाठवलं नाही, मम्मी पण घाबरलेली. आणि आता आम्ही चाललोय जरा कोंडेश्वरला, बघूया वातावरण कसं आहे कोंडेश्वरचा. आणि आमचा गावातला रस्ता बघू शकता तुम्ही. सर आमचे आलेले आहेत घ्यायला. सर बोलतात मला घेऊ नका व्हिडिओमध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही. पण अजून जून नाही आला. अजून जून 10 तारखेला पाऊस चालू होतो. यो मेच्या 6 तारखेपासून पाऊस चालू आहे. तर अजून पाऊसच चालू आहे. लोकांची लग्न ज्याला बोलतात लग्नाला पोरी भेटत नाही, आणि पोरी भेटलं तर त्यांच्या आता लग्नाच्या दिवशी पाऊस पडतो. कसं व्हायचा, आम्ही काय करायचा. आणि पाकिस्तानला पाऊस आपला पाणी बंद केलंय. तर मला वाटतं का वरतून देवाने काहीतरी वाटतं त्यांना काय म्हणतात दया आली असेल, म्हणून पावसाने ठोक घेतली. तर चला डायरेक्ट आता कोंडेश्वरला भेटूया. पाऊस आमच्या इथं भरलाय. सकाळी गेलो असतो व्हिडिओ काढायला, पण काय सांगू आठवलंच नाही. मित्रांनो, आपण आलेलो आहे आता दहिली गावामध्ये. आमचे जुने मित्र भेटलेले आहेत, चैतन्य शाळेचे. भाव कसा आहे? एक नंबर ना. नमस्कार. आजची ठळक बातम्या. अरे भारत पाकिस्तानचा युद्ध बघितला, मे महिन्यात पाऊस बघितला, कोरोना बघितला, परत कोरोनाच्या बायका बघितल्या. तुझं लग्न कधी व्हायचं? नो. मित्रांनो, या साईडला बघू शकता दहिलीच्या इथं आलेलं आहे. आमचं मोलाचं चायनीजचं दुकान आहे. आई गावदेवी चायनीज कॉर्नर. फटाफट विजिट करा आणि भरभरून प्रेम द्या माझ्या भावाला. आणि आमचा कुक नवीन आला वाटतं. अरे एक नवीन कुक आणतोय तू पण. बघा कसा खमखमीत वास येतोय. तर मित्रांनो, क्लायमेट एवढा भारी आहे ना. आणि क्लायमेट मध्ये इथं सुंदर पर्या आलेल्या आहेत, आणि पर्यांचे नवरे पण आलेले आहेत. अरे कहना क्या चाहते हो? तर या साईडला मित्रांनो बघू शकता पूर्ण धुक्का खाली आलाय. डोंगराची इथं खाली डायरेक्ट धुक्का आलाय. आणि वरती आता जाऊन बघूया कसा नजारा आहे. चारही साईडून एकदम खतरनाक हिरवल गवत. इकडं पार्किंगला लावलेल्या आहेत गाड्या. चला वरती. तर मित्रांनो, आता तुम्ही समोर बघू शकता 10 पायाची चिंबोरी. तू कुठं चालली? तुला मी नंतर खाईन. अजून काय तुला मांस नसेल आला. अरे चिंबोरी, अरे खाऱ्या पाण्याची चिंबोरी, ना ग वासून अंगावर धावली ग. पलकते कुठं? काय लपडली. अरे चिंबोरी. चल बाय. जा तुझ्या घरी जा. खूप असं सुंदर असा रमणीय वातावरण आहे. आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. आम्ही आता डायरेक्ट वरती आलेलो आहे. आणि तुम्हाला इथला धबधबा पण दाखवतो, कसला खतरनाक आहे. इथं भरपूर अशी पोरं डुबून मरतात, कारण का जी मुंबईची पोरं आहेत त्यांना काय माहीत नाही कसा कुंड आहे काय, डायरेक्ट मग मरतात. मग त्याच्यामुळं पोलीस
पोलिसांना तिथं पहारा ठेवायला लागतो, म्हणजे चेकिंग करायसाठी आपल्या बोटच्या इथं. तर चला दाखवतो पुढं कसं काय. तर या मित्रांनो बघू शकता इथं आपला असा बसण्यासारखा आहे आणि याच्यामध्ये मस्ती मजा येते. जो दगड कसं काय आला ते माहीत नाही. फोर्स बघू शकता पाण्याला, खूप असं मजा येते इथं पोहायला. ज्याला पोहता येतं तोच पोहू शकतो, ज्याला नाही येत त्याने गपचूप आपल्या घरी बसावं. इथलं वातावरण पण खूप सुंदर आहे. आणि ढग बघू शकता पूर्ण खाली उतरलेत. चला पुढे पुढे जाऊया आपण. मित्रांनो आता चाललेलो आम्ही फायनली घरी. पण एक तुम्हाला सीन दाखवतो इथला. इथला क्लायमेट मस्त वाटतो आणि बघण्यासारखं आहे. जो दिसतोय ना इथं शेत लावले ते पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरतो. आणि आता हळूहळू आता पूर्ण पाणी भरत चाललं डॅमचा. आणि या साईडला घरं आहेत, पूर्ण जंगल भाग आहे. इथं पण वस्ती आहे आणि पाठीमागं बघा लगेच डोंगर आणि धुक्का. जोच मजा आहे इथला पावसाळ्याच्या आनंदाची. चला डायरेक्ट घरी जाऊया. तर मित्रांनो पर्यटकांची गर्दी बघू शकता तुम्ही, किती गाड्या आल्यात. हे निसर्ग बघण्यासाठी फक्त, बस बाकी काही नाही. आणि एकदा तर पाऊस पडला, पूर आला, मग चला निघा मग सुसाट शिर्डी. आणि झोपडी पण मस्त घ्या पावसाळ्यामध्ये, या आणि आनंद घ्या. धुका तर एक नंबर पडलाय. चलो बाय बाय कोंडेश्वर. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या घराच्या खाली. भाऊला काय दाखवू शकत नाही, पण आपल्या छोट्याशा याच्यामध्ये भाऊ आलेले आहेत. माऊली येतं इथं आहेत आणि खूप असा सुंदर असा नजारा होता. खूप मजा आली. व्हिडिओ आवडले असं तर लाईक करा, कमेंटमध्ये भरपूर असे कमेंट चांगले टाका, वाईट टाकू नका. चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण. बाय बाय.